शक्तिपीठ महामार्गासाठी कायम मोर्चे आणि आंदोलन हे होत आहेत। या कायम होणाऱ्या मोर्चे आणि आंदोलनासाठी शक्तिपीठ महामार्गाच्या बाधित गावे आणि तालुक्यातील नेते कार्यकर्ते आणि महत्त्वाचे म्हणजे बाधित शेतकरी या मोर्चासाठी आता एकत्र झालेले आहेत। शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात नागपूरमधून वर्धा ते सिंधुदुर्ग आणि पुढे गोवा असा पल्ला पार पाडणार आहे। शक्तिपीठ महामार्गाची चर्चा जवळपास 2 वर्षांपासून सुरू आहे। या महामार्गाला येणारा 8,600 कोटी रुपयांचा खर्चही चर्चेचा विषय आहे। पण मागच्या काही दिवसांमध्ये शक्तिपीठ महामार्गाचा विषय तापला तो त्याचा होणाऱ्या एकूण 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या जवळपास 800 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाची संकल्पना नेमकी आहे तरी काय, आणि या महामार्गाचा शेतकरी आणि नागरिक आणि राजकीय नेते सुद्धा विरोध का करत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आमच्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात। आधी आपण शक्तिपीठ महामार्गाची थोडक्यात माहिती जाणून घेऊ। नागपूर ते सिंधुदुर्ग असा हा 6 पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे, जो पुढे गोव्याला पण जोडला जाईल। हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे। या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग हे नाव देण्याचे कारण आहे तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरगडची रेणुका माता, नाशिकमधली सप्तशृंगी देवी आणि कोल्हापूरची अंबाबाई हे 3.5 शक्तिपीठ या महामार्गाच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत। यासोबत अंबाजोगाई, परळी, वैजनाथ, नांदेडच्या हुजूर साहेब गुरुद्वारा अशी अनेक महत्त्वाची तीर्थस्थळे सुद्धा या महामार्गाच्या माध्यमातून जोडली जातील। त्यामुळे या 6 पदरी रस्त्याला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले। यातून नागपूर ते सिंधुदुर्ग हे अंतर पार करण्यासाठी 8 ते 9 तासाचाच वेळ लागेल। तीर्थक्षेत्रांच्या विकासाला चालना मिळेल। विदर्भातल्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना व्यवसायासाठी पश्चिम महाराष्ट्र, कोकण हा पट्टा खुला होईल असेही सांगण्यात आले। त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासाठी 8,600 कोटींच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली। पण मग हे असे सगळं ठीक असताना शेतकऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत या महामार्गाला विरोध का होतोय, तर याला पहिले कारण म्हणजे नव्या महामार्गाची कितपत आवश्यकता आहे असा प्रश्न शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांकडून केला जात आहे। हा नागपूरमधून सुरू होईल असे सांगण्यात येत असले तरी नागपूर ते वर्धा हे अंतर समृद्धी महामार्गावरूनच कापावे लागणार आहे। त्यानंतर नागपूर ते कोल्हापूर महामार्गाचे कामही मागच्या काही वर्षापासून सुरू आहे, जो अर्थातच शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू होण्याच्या आधी पूर्ण होणे अपेक्षित आहे। साहजिकच जर नागपूर ते कोल्हापूर असा महामार्ग होत असेल तर फक्त शक्तिपीठांना जोडणाऱ्या दुसऱ्या समांतर रस्त्याची आवश्यकता आहे का असा सवाल करण्यात येतोय। याच भागांना जोडणारे इतर रस्ते आणि समृद्धी महामार्गासारखा महत्त्वाकांक्षी रस्ता हे सगळं असताना समांतर रस्ता कशाला, हे विरोध करण्याचे मुख्य कारण आहे। शक्तिपीठ महामार्गाला विरोध होण्याचे दुसरे कारण म्हणजे यात जाणारी शेतजमीन। शक्तिपीठ महामार्गासाठी 37 तालुक्यामधल्या 368 गावांमधली 12,581 गट क्रमांकातली 27,500 एकर शेती या महामार्गासाठी जाणार आहे। त्यामुळे याला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे। आता यासाठी मोबदला मिळणार असल्याची घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांचा जमीन संपादन करू देण्याला विरोध आहे। त्यात काळंबावाडी, चांदोली या धरणग्रस्तांचे पुनर्वसन ज्या भागात झाले तिथूनच आता शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्याने या लोकांना दुसऱ्यांदा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जवळपास 27,500 एकर शेती या महामार्गासाठी जाणार असल्याने शेतीचे होणारे नुकसान आणि एका संपूर्ण पट्ट्यालाच बसणारा फटका मोठा आहे। त्यामुळे परतावा मिळण्याचे दावे केले जात असले तरी शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाचा विरोध आहे। कारण नागपूर रत्नागिरी महामार्गात ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्यांचे चुकीचे रेखांकन आणि अल्प मोबदला यामुळे आंदोलनाची हाक दिली आहे। तसेच काही शेतकऱ्यांनी न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे। त्यांचा प्रश्न अजून पण सुटलेला नाही। शक्तिपीठ महामार्गाला विरोध होण्याचे तिसरे कारण म्हणजे यासाठी होणारे बांधकाम आणि वाढणारा पुराचा धोका, जो अर्थातच शेतीशी निगडित आहे। शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी 48 मोठे पूल बांधण्यात येणार आहे। 30 ठिकाणी डोंगर पोखरले जाणार आहेत, तर 28 रस्ते क्रॉसिंग सुद्धा तयार केले जाणार आहे। आता या सगळ्या झाडांची कत्तलही मोठ्या प्रमाणावर होणार आहे। यासोबतच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या बांधकामामुळे महापुराच्या नियोजनालाही फटका बसण्याची शक्यता आहे।
3,200 कोटी रुपयांचा निधी महापूर निवारण प्रकल्पासाठी मंजूर। आता शक्तीपीठ महामार्गाचे काम व त्यासाठी पूल उभारताना उभ्या होणाऱ्या मोठ्या भिंती यामुळे पुराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे। जर आधीच जवळपास 35,000 कोटी पूर निवारणासाठी खर्च केले जात असतील आणि त्याच भागात काही हजार कोटी आणखी खर्च करून रस्त्याचे काम होणार असेल तर नेमका कुठल्या प्रकल्पाचा फायदा होणार असा प्रश्नही विचारला जातोय। मागच्या काही वर्षात नेहमीच्या पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। आता त्यात महामार्गाच्या कामामुळे भर पडू नये अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध होण्याचे 4 कारण आहे। टोल वसुली। हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जमिनीतून जाणार असला तरी याचा वापर करताना टोल भरणे अनिवार्य आहे। जवळपास 800 किलोमीटरच्या या रस्त्यात किती टोलनाके उभारले जाणार, त्यातून किती वसुली होणार, ती किती वर्षासाठी होणार हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही। त्यामुळे जर कंत्राटदारा करून टोल वसुली सुरूच राहणार असेल आणि तेही समांतर रस्ता असताना तर नेमका उद्देश कोणाच्या फायद्याचा आहे असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव ठेवताना सरकारने त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, नव्या व्यवसायांना संधी मिळेल असे दावे केले आहेत, जे समृद्धी महामार्गाच्या वेळेला पण करण्यात आले होते। पण वारंवार होणारे अपघात, त्यामुळे कमी झालेले वापर आणि हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडून मिळणारा थंड प्रतिसाद यामुळे समृद्धी महामार्ग म्हणावा तसा यशस्वी झाला नाही अशी टीका वारंवार करण्यात येते। यामुळेही शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्याचे कारण सांगण्यात येते। थोडक्यात काय तर शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात होणारा संपादन, बांधकामामुळे वाढणारा पुराचा धोका आणि मोबदला मिळण्याचे आश्वासन, पुनर्वसनाला फटका यामुळे शेतकऱ्यांचा आणि गावकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। राजकीय नेत्यांनीही यात शेतकऱ्यांची बाजू लावून धरली आहे। स्वाभिमान शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नागपूर रत्नागिरी महामार्ग होत असताना फक्त देवी देवतांच्या नावाखाली समांतर रस्ता तयार करण्याचा घाट का घातला जातोय, 120,000 कोटींपेक्षा जास्त पैशांचा घोटाळा करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास करण्यात येतोय असा आरोप केला आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी स्वाभिमानने अनेक ठिकाणी आक्रमक आंदोलन सुद्धा केले आहे, ज्याची तीव्रता वाढण्यासाठी शक्यताही वर्तवली जाते। कोल्हापूरमधले महायुतीचे नेतेही शक्तीपीठ महामार्गाविषयी सबुरीची भूमिका घेताना दिसून येत आहेत। शेतकऱ्यांचा विरोध, नागपूर रत्नागिरी महामार्ग होत असताना समांतर रस्त्याच्या निर्मितीचा हट्ट का असा आरोप आणि या सगळ्यांना मिळालेला राजकीय रंग यामुळे शक्तीपीठ महामार्गाचे काम बारगळणार, थांबणार की पुढे रेटले जाणार अशा प्रश्नांची उत्तरं आता सरकारच्या भूमिकेतून अवलंबून असणार आहेत।